मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. सरळ पुण्याची गाडी धरली. तिथं कशीबशी एक रात काढली. सकाळी उठून एसटीसाठी स्टँडवर आलो तर दौंड गाडी उभी. सरळ चढलो. गर्दी बिर्दी काय नव्हती. आरामात ड्रायव्हरच्या मागच्या सीटवर बसलो होतो. मोहरे एक सफेद टोपीवाला बसल्याला. त्याला विचारलं, साहेब, दौंडला काय व तिकीट पडतंय? कधी गेला नव्हतासा वय? नाही व. आता पोटासाठी काम मागत कुठेतरी फिरायचं. दिसली दौंड गाडी, चढलूया त्यात. मग असं का नाही करत? काय, सरळ यवतला उतरा. रगड काम, ऊसाची गुऱ्हाळ चालल्या ती. तुमचं आहे वय गुऱ्हाळ? नाही, पण भरपूर बागायतदार तिथं. हवं माणसं मिळना झाल्या ती कामाला. उतारलो यवतला. भर दुपारचं. मधला पाऊस झाल्यानं हवं जरा गारवा. तरी बी ऊन जाणवतच होतं. सरळ एका गुऱ्हाळाच्या रोखानं निघालो. बैलगाडीवाल्याला विचारलं, ह्या गुऱ्हाळाचा मालक कुठाय? का काम पाहिजे होतं? त्या तिथं मानवात आहे ती, लाल पटकवालं. थेट मानवात आलो. गरिबीची तबगडी वाजवली. तो बी कपाळाला आट्टी घालत पान चावून थुकत म्हणाला, कामाला काय तोटा? बायकोला पाच उचलायला लाव, तू चुलवानाला जाळ घाल. पोरं ऊसाची काणकी चागायत्याली. ती तकडं सपरा आहे ती. काय सामान असेल ती तिकडं ठेव. राहिलो कामाला. पाचट वाहून बायकोचं सारा अंग चिकाट ढ्याण होयाचं. मी काट्याचं फ्यास आत चुलवानात टाकून घामानं उफळायचो. वर रस उकळत राहायचा, खाली जाळ भडकत राहायचा. हातापायांत काट घुसायचं. नक नक वाटायचं. पळून जावं असं 3 दिवसातच वाटायला लागलं. मिळून मिळायच्या दोघात 8 रुपड्या, पण पार रगात आटवायचा धंदा. रातभर बायका पोरासनी चटाटा मुंग्या चावायच्या. पोरासनी काय, दिवसभर काटकानं गुळ काढत बसायची. जंत होऊन मरायची पाळी. सांगून तरी ऐकत्या ती वय? बायको म्हणली, आता हालायचं बघा. कुठं ग जायचं? दुसरा बागायतदार बघा. एका गुऱ्हाळात गेलो तर त्यानं बादलीभर रस पुढं ठेवला. प्या. पेली तर पोरं बाळ थोडा थोडा. साहेब, रस नक, काम द्या. कायलीवरती राहशील का? नाही जमायचं. चुलवानाला जाळ घाल, पाचट उचल. तेवढं सोडून बोला. मग पेटला जाऊन हमाली कर. पळहीत न. कुठं बी जा, सगळी तसलीच कामं. टकूरच भरामलं. राहिलो तिथं 2 रोज. काम केलं. पैशाचा पत्त्याच नाही. एका गुळव्यानं सांगितलं, शाणा असलास तर जा. वाईट हाय मालक, गिन्नी तर द्याचा नाहीच, पण बाया बापड्यावरती वाईट प्रसंग येईल तुझ्या. सटाकलो. वाटत भेटलाच मालक. कुठं चाललायस पळून? हिथं पिपळ गावात आमचं पाहुणं आहे ती. जरा गाठ घेऊन येतो. माघारी या, नाहीतर तसंच गुलू व्हाल. छे, नक्की येतो तर. कुठलं पाहुणं फिवणं? भ्यापोटी कुणाचा तरी आसरा दावायचा. सरळ नाका मोहर चालत राहिलो. असं कुठवर चालायचं? गाव भेटस्तवर. पुढं लागलीच नाथाची वाडी. गाठलं देवाळ. ठोकला मुक्काम. आपली लावायची इमरी काढली बाहेर. लागलो फिरायला इमरी खांद्याला अडकवून. धार लावायची धार. साऱ्या रस्त्यानं आवाज फेकत चाललो. कुठं ना कुठं काम मिळेल ही आशा. लांब गल्लीतनं हाक आली, हे पाटल्या, इकडं कुणीकडं र? वळून बघितलं तर जाधवाचा धनसिंग. हेलो इकडं कुणीकडं काय कळना. जाधव माझ्याकडं बघतच राहिला. काय कळा करून घेतल्यास देवच्या? कष्ट करून जगतोय बाबा, पण न्याय कुठं मिळतोय? न्याय मिळालाय कवाच, पण कुठं तू जाग्यावर हायस? वनवाशावाणी हिंडतोयस गावोगाव. कसला र न्याय? लेका तुझ्या जिमनी मिळाल्या की परत? कवा? मागच की. मला कसं माहिती नाही. आता तू आम्हाला शेंडे लाव. सरकारात पहिला अर्ज तुझा गेला. भावानं ममई सोडून गावात मुक्काम ठोकलाय. काय पीक बसलंय तुझ्या रानात म्हणतोस? खरं सांगतायसा का चेष्टा करतायसा? देवा शपथ आर खरं सांगतोय. तुम्ही कसं इकडं? भण नाही वय दिलेली माझी हिथं भोसल्याच्यात. यकी शेंगा बिंगा खाऊन जा. नका आता.
देवावाणी चालून आलासा, चलतो म्या. तकडं गावाकडे जा, उगी बसू नकस फिरत भिकाऱ्यावाणी. लेका चोऱ्या करून गावाच्या पोटात भीतीचा गोळा उठवणारा माणूस तू असा मेणासारखा झालायस वय. आशानं भाव समधी जमीन लाटल तुझी. खरंय तुमचं, आपलंच रगात कवा कवा आपल्याला पारखं होतं. फिरलो माघारी, 2 रुपयाचा नारळ घेतला, 4 आण्यांचा गुलाल घेतला. आलो बायका पोरांजवळ. बायको भाकरीला बसल्याली, आंब्याच्या झाडाखाली संसार थाटल्याला. लवकर आलासा, देव पावल्यावरती कशाला थांबायचं? तुम्हाला बरा सारखा देव पावायला लागलाय. टाक कुठाय देवाचा? बघा असल डब्या फिब्यात, का मुनव? सांगतो. काढला टाक हुडकून, स्वच्छ पुसला, पोता हातारलं, नीट पुजला, त्यावरती गुलाल टाकला. सरासरा केसर काढली नारळाची, दाणकन फोडला, पोरासनी पाणी प्यायला दिलं. नारळाचा तुकडा देवा पुढं ठेवून बायकोला परसाद देत म्हणलं, पोरांनो, ही भकलं खावा तुम्ही फोडून. अहो पण कसला परसाद हाय? शेवंता आपली गरिबी संपली. आता नाही कोलाट्यागत वरावरा फिरायचं. आता गावाकडं जायचं. घाणवाड जिमीने आपल्याला सरकारनं परत दिल्या त्या. कोण म्हणलं? तो धनशा जाधव भेटला होता, सांगत होता सरकारनं साऱ्या दलितांच्या जिमिनी परत द्यायला लावल्या, कर्ज बी माफ केली म्हण. बायको पटकरीनं उठली, देवाच्या पाया पडली, माझ्या बी पडली. पोरांच्या तोंडावनं हात फिरवीत म्हणली, अखेर देवानं गाराणं ऐकलं. तुमच्या भावाला बी कळवायला हवं. तो नागोबा वाण्या आधीच येऊन बसलाय. काय म्हणतायसा काय? व्हय, त्याला तरी काय माहिती आपण कुठाय त्या. जेवणावरून हालायचं बघा. पोरग तर लय हराकलं होतं. बहिणीला सांगत होतं, आता आपण गावाकडे जायचं, वड्याला पवायचं, सीताफळाची आडी घालायची, चिंचा बोरं खायची. त्याचं बोलणं ऐकून माझ्या तर डोळ्यांत पाणी मावत नव्हतं. गचपानात अडकलेल्या सरड्यासारखी होलपट झाली होती. अंगात होतं तेवढं रगात कष्ट करण्यात गळून गेलं होतं. आता निदान हक्काच्या जमिनीत पिकणारी भाजी तरी उकडून खाता येईल. वर्षभर पुरल एवढं धान्य तरी पिकवता येईल. कुणाचं मिंध न राहता मानानं जगता तरी येईल. गावाकडे जाणारा टरक घावला. 20 रुपये देऊन बसलो त्यात. आता जवळ काय नव्हतं, मात्र जगायची उमेद होती. हक्काचं राबायला रान होतं. भावानं घरावरती नवा पत्रा टाकला होता, रंग दिला होता. बाहेर खाडगादी टाकून बैठकीला जागा केली होती. वहिनीनं अंग सारवून घेतलं होतं. तुळशी वृंदावन बी बांधलं होतं. 10-15 सदाफुलीची मखमलीची झाडं लावली होती. साऱ्या घराची कळाच बदलून टाकली होती. माग बी एक चौकट पाडली होती. आम्ही फाटक्या अंगाची माणसं. मी जमीन मिळवून दिल्यानं नाही म्हणलं तरी दादाच्या मनात आदर होता. तो उठला तसा उराउरी भेटला. कुठं राहूतास इतकं महिनं? जगत होतो तुकडं मागीत. तू कधी इथं आलास? 6 महिने झालं. जमीन परत मिळणार असल्याचं टपाल तिकडं मुंबईला आलं. बिनपगारी वर्षाची रजा टाकून घरी आलो. थोडी सुडी नव्ह, 6 एकर जमीन माघारी मिळाल्या. बरं झालं. पर जमिनी ज्यांच्याकडं गहाण पडल्या होत्या त्यांनी पैशाला तगादा लावलाय. मी थोडंफार दिलंय काय जणासनी. कशाला द्यायचं? गावात राहायचंय बाबा. तू आता आला असशील राहायला. मी पहिल्यापासनं हितच माती खातोय. पैशाचा जो काय व्यवहार केला असशील तो तुझा तू निस्तर. मला मधी वडू नगस. मजी जमीन दोघाची बी हाय का एकट्याची हाय? भाऊ तू माझा. उपाशी पोटानं मुंबईतनं बायका पोरं घेऊन हल्लो तवा नाही भाव वाटवला. कचेरीत जाऊन वाटणी करायची जिमनीची. ह्या जिमिनीच्या पायात उभ्या गावाशी म्या वैर पत्कारलं. गरिबांच्या फायद्यासाठी आग पदरात बांधून घेतली. आल्याच कटकट सुरू झाल्यानं बायका बी हिरमुसल्या. रात तशीच गेली. कशी तरी अर्धी भाकरी चावली. दुसऱ्या दिवशी कचेरीत जाऊन वाटण्या करून घेतल्या. वरचा खर्च भावानं केला. घराची बी वाटणी केली. पुढं त्यानं राहायचं. मागची पेटी मी घ्यायची. सारं रितसर झालं. मग दादाला म्हणलं, आता राग धरायचा नाही. व्यवहारानं करायचंय ती केलं. गावात तू कुणाला किती पैसे दिलंस तेवढं सांग. पैन पै वसूल करून देतो. लबाड माणसं. एकदा घेतलेलं पैसे परत देते ती वय आपणाला. नुसती नावं तरी सांग. दादा देशमुख 500 रुपये, एकनाथ तात्या 300 रुपये, म्हणजे 800ला बुडलास की तू. वय
समज हे समद पैसे मी माघारी उचाकलं तर काय देशील मला? वरचं 300 तुला. बघ मागणं कातावशील. छे लेका, मी तर साऱ्याच पैशाची आशा सोडून बसलोय. 4000 कर्ज भागवण्यापरास 800त काम झालंय म्हणून मी खुश होतो. खुळा हायस, या गावाच्या नाकात यसन मीच वळू शकतो. सकाळी उठलो, भावाला म्हणलं 100 रुपये दे. कशाला? लय कडकी आल्या. जिमिनीसाठी तू दिल्यालं पैसे परत मिळालं की हिशेबात धरून घे. त्यानं लगेच नोट काढून दिली. गरजपुरतं दाणं, चटणी, कांद, कडधान्य भरली. चाकूचं पान काढलं, कानशीनं जरा धार लावली, टाकलं खिशात. दिवस मावळायला देशमुख त्याच्या हिरीव काढला. मला बघताच चमाकला. काय चाललंय देशमुख? काय नाही, उसात पाणी सोडलंय. कुठं झाला होतास फरारी? तुम्ही काय गावात आम्हाला राहून देतायसा वय? आम्ही कोण राहून देणार? एवढा आम्हाला जुमानतायसा वय तुम्ही लोक? लेका, तुम्हा लोकांना माणसाची किंमत नाही. काय झालं? गरजपुरतं कर्ज घेतलं जमिनीवरती. काम झालं की वर टांगडं करून मुतायला मोकळं. कोण मुतलं? तुझा भाव. लेका, कर्ज न फेडता जमिनी ताब्यात घेतल्या सरकारी दुपाटनं मागं लावून पैसे बुडवलंच त्वा. गेली 10 वर्ष जमिनी खाल्ल्या त्याचं व काय? असा वाकड्यात शिरू नगस का? काय कराल? दादासाहेब, माझ्या भावाकडे किती पैसे घेतलंसा तुम्ही? 500 रुपये. का? पैसे 4 दिवसात परत करायचं माझ्याकडं, आणि नाही केलं तर? मी हसलो. चाकू काढला. पानानं नख काढत म्हणलं, सलग ह्यो 10 एकर ऊस पिटवून देईन. तुम्हाला माहिती आहे मी फरारी राहून काय करू शकतो. चलतो, शनिवारपर्यंत वाट बघतो. सुटलो शिळ घालत. ती तडक एकनाथ तात्याच्या मळवीला आलो. पठ्ठ्या गवात कापत बसला होता. बांधाला बैल बांधली होतीत. राम राम तात्या. अरे कवा उगीवलास? 4 दिवस झालं तर की. खोंड नवं आणलं वाटतं. वय, रुपये 6000 मोजल्या ती. आमच्या घाणवाट रानाचं काय केलं? दिलं की तुझ्या भावाच्या ताब्यात. सरकारचं जावाय नवं का तुम्ही? म्हणूनच 300 रुपये माझ्या भावाकडनं उपटला सा. 1500 बुडवून 300 दिलंस म्हणजे उपकार केलास वय आमच्यावर. ते उपकाराचं कौतुक सांगू नका मला. सलग 7 साल जिमनीतलं उत्पन्न खाल्लंय तुम्ही. ते मागितलं तर लय मागात पडल तुम्हाला. कुणाला दम देतोयस र भाड खाव? खबरदार आवाज चढवला तर शनिवार पावतर 300 रुपये पोच करायचं. नाहीतर काय धसकाट ही साक्षील वय माझी. छे, तसलं काय करणार नाही. इंड्रीन घालून खोंडालाच मारीन. मला देवजा म्हणत्या ती, तुम्हाला माहिती आहे चांगलं. पोलिसाचं धुपाटणं म्या टग्यांच्या मागं लावून गाव बेजार केलं होतं. जातो म्या. खांडलंय आपरुकीचा असल तर सांगितल्या गोष्टीचा विचार करा पुरता. मला काय दुनिया फिरायला मोकळी हाय, पर तुम्हाला गावातच राहायचंय. चलतो म्या. निबार दम देऊन आलो घरी. येता येता नेवरतीकडनं बाटली आणली. बायकोला अंडी बघायला लावली. दादाला म्हणलं, घेऊ जरा जरा. नक, तूच घे. अरे पैसे नाही मागत तुला. तुझा हिशेब तुला दिला म्हणजे झालं नव्ह. पैशाबद्दल भेटलास का रे त्यांना? भेटायला कशाला पाहिजे, आपोआप चालत येते ती. जिमिनीचा हिशेब मिटलाय आपला. घराचा बी मिटलाय. 800 रुपयाला मी गुतलोय. तू 400 रुपये मला दे म्हणजे झालं. आणि कालचं 100, एकूण 500 रुपये. देतू की कवा? शनिवारी संध्याकाळ पावतर. बघ, उगे गावाला फसवल्यावाने मला टांग मारू नकस. जेवायला या आमच्यात आज. नक, आमच्यात बी अंडीच केल्या ती. मग जरा गोडभर दरी घे. कपभर पिऊन तो उठला. लगेच घरात पळाला. लंगडा आप्पा, गेंगाणा गंगाराम आला. गावातल्या गमजा सांगायला लागला. बंकट आबाची म्हातारी आली आणि हात जोडत म्हणाली, देवजी यार, तुझ्यामुळं माझं घाणवाट तुकडं परत मिळालं. ह्या गंगारामाची सावकाराकडं घाण पडलेली भांडी बी मिळाली. पुण्य केलंस बाबा, पुण्य केलंस. मी नुसतं ऐकत होतो. माणसं बोलत होतीत. शनिवारी उठल्या उठल्या बायकोला सांगितलं, उपास आहे माझा. कवा धरलासा? आजपासनं धरणार आहे. खिचडी कर. खिचडीला शाबुदाना कुठाय? ह्यो घे रुपया. रुपयात काय होतंय? माझा बी हाय उपास. बायकोच्या हातावरती 2 रुपये ठेवलं. पाटी पेन्सिल घेऊन पोराला शिकवायला लागलो. नीट गिरव म्हणजे मोठा साहेब होशील. पोराला बी खरं वाटून ते गिरवीत बसलं. पोरीला सरकाळाची पुंगी करून दिली. ती फुकट तिथंच खेळायला लागली. वहिनी केर टाकायला बाहेर आली तसं म्हणलं,
दादा काय करतोय? अंग दुखतंय त्यांचं, झोपल्या ती. त्याला म्हणावं मी बोलिवतोया. आलाच बाहेर लुंगी सावरीत. काय र नव, जिमनी पेरायच्या का तशाच ठेवायच्या? मेहनत नक व्हय त्यासनी. गेवड्याची रानं तर हाय ती, सप्पय मोकळी. टाकूया गहू हरभरा पेरून. मला गणवायला बघू नकस. मजी म्हणायचंय तरी काय तुला? आता कुरी कुणाची व मिळायची? मी बघतो सारं. पैशाची अडचण हाय. तुझ्या वावरापुरतं बी दिशील का न्हाय? दिन की. मग झालं तर. ये पोरा, हे पोरा, त्या गंगारामाला बोलिव तेवढं. आलाच गेंगाणा गुणगुणत. काय करतोयस र उद्या? का? काय नाही. आमचं पेरायचं तेवढं. माझ्याकडं एकच बैल हाय. दुसरा कोणाकडं मिळेल? नेवर्तीकडं बघा. मी पाठवतो नेवर्तीला. आलाच नेवर्ती. उद्या पेरायचं आमचं. दोघा बी भावाभावांचं. व्हय, ₹30 घ्यायचं माझ्याकडनं. पैशापशी काय हाय देऊची? आपण गरिबांनी एकमेकासनी साथ द्यायची नाय तर कुणी र कुणाला द्यायची? उद्या दुपार पावतर सारं उरको आपण. पेणार काय? नक, रात्रीची हाय शिल्लक. देऊ का तुला? आणखी मारली सकाळीच थोडी थोडी. उपासाचं ध्यानातच नाही. नेवरती गंगाराम गेला तसा दादा म्हणला. तुझ्या शब्दाला मानत्या ती माणसं. तसं काय नाही. त्याला बी एक कारण हाय. कसलं कारण? मी पैशाकडं बघत नाही. एवढ्यात दादासाहेब देशमुख आलाच. भाऊ उठायला लागला. तसा म्या दाबला. बस, तो काय उठून उभा राहायला गव्हर्नर नाही. दादासाहेब बसला. यगडाव माझ्याकडं बघितलं. पुन्हा भावाकडं बघितलं. मी मान हलवत म्हणलं, झालं का काम? व्हय, हे घे, चलतो. सातारला जायचंय मला. जावा. दादासाहेब, ह्या गावात तुमच्या केसाला धक्का लावायची कुणाची टाप नाही. माझ्या हातात पैसे टेकवून पळाला. 100च्या 5 नोटा तशाच उचलल्या. भावाच्या खिशात घातल्या. 15-20 मिनिटं गेली असतील नसतील. एकनाथ तात्या आलाच. हातावरती ₹300 ठेवून गेला. दादा आ वासून बघायला लागला. तोंड पडलेलं. दिवजी, तुझा अंदाज देवाला बी लागायचा नाही की र. देवाला नाही लागला तरी निदान माणसाला तरी लागायला हवा. ह्यातलं निम्म पैसे तुला ठेव. पैसच मिळवायचं असतं तर तुझ्या परस्परच उकायला असतात. माझ्या कलेवरती विश्वास हाय. खिशात गिन्नी नसताना दिशू धडी फिरून म्या पोरं जगवल्या ती. आता तर गावात हाय. 3 एकर मालकीची जमीन बी हाय. आता मी नाही डरत कुणाला. उन्हा आभाळात चढत होती. भराला आलेली चिंच पाखरांना खुणावत होती. तव्यावरती शिजणाऱ्या खमंग खिचडीचा वास संपूर्ण दारामध्ये रेंगाळत होता.